पूजा खेडकर यांची ऑडी कार आता पुणे पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं सध्या समजतंय। कागदपत्र तपासणीसाठी पुणे पोलिसांनी त्यांना नोटीस बजावलेली होती, मात्र तपासणीला हजर न राहिल्यानं त्यांची ही कार जप्त करण्यात आलेली आहे। पूजा खेडकर यांनी या ऑडी कारचा 2 दिवसांपूर्वीच 27,600 रुपयांचा दंड भरलेला होता आणि तीच ऑडी कार आता पोलिसांनी जप्त केल्याचं सध्या समोर येत आहे। आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, महत्त्वाची अपडेट ही म्हणावी लागेल, पूजा खेडकर यांची ऑडी कार पुणे पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं सध्या समजतंय। बरोबर आहे, आपण बघतोय ज्या गाडीवरती दिवा लावला गेला होता आणि जिथून वाद सुरू झाला तीच गाडी पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे। वादग्रस्त प्रोबेशनरी IAS अधिकारी पूजा खेडकर यांची ही वापरात असलेली गाडी आहे। खेडकर यांच्या बंगल्यावरून काल रात्री ऑडी कार जी आहे ती वाहतूक पोलिसांनी जप्त केल्याची माहिती मिळते। सध्या चतुर्शृंगी वाहतूक विभागाच्या पोलीस स्टेशनला ही बॅरिकेटिंग करून गाडी जमा करण्यात आली आहे। खेडकर यांनी या गाडीला जो दिवा लावलेला होता, महाराष्ट्र शासनाचा जो बोर्ड लावलेला होता, या सगळ्या संबंधानं जी नोटीस बजावण्यात आलेली होती कागदपत्र तपासण्यासाठी म्हणून आणि हजर राहण्यासाठी म्हणून, त्यामुळे हजर न राहिल्यामुळे आणि जी नोटीस बजावलेली होती त्या नोटीस मधल्या गोष्टींची पूर्तता न केल्यामुळे ही गाडी जी आहे ती जप्त करण्यात आलेली आहे, ताब्यात घेण्यात आलेली आहे। बघावं लागणार आहे पुढे नेमकी काय पोलीस प्रक्रिया करतात। नक्कीच ज्ञानेश्वर, या प्रकरणाची पुढची चौकशी कशा प्रकारे केली जाते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।